घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये नानांनी जानकीसाठी प्रसाद आणलेला असतो। ते सांगतात की मी आणि सुमित्रा दोघेही तुमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सप्तशुद्धीचा पाठ करत बसलो होतो। तेव्हा आता जानकी त्यांच्या हातून प्रसाद तरी घेते, परंतु तिला आता पार्वतीचा जो फोन आलेला असतो ते सगळं काही आठवतं। तर त्यानंतर जानकी नानांचे आशीर्वाद घेते। जानकी आता काही न बोलता तेथून निघून जाते। तर नानांना हे सगळं काही अजबच वाटतं। नाना म्हणतात की अरे जानकी निघूनही गेली, कमाल आहे, मला गोळ्यात दिल्या नाही आहेत, अशी का वागते विचित्र। आणि नाना त्यानंतर चेअरवरती बसतात। तर तिकडे ऋषिकेश सारंगशी बोलत असतो। तो अवंतिकाबद्दल बोलत असतो। तो सांगतो की अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये की अवंतिका इथे आली होती, एवढं मोठं रिस्क घेऊन ती आम्हाला भेटण्यासाठी इथे आली होती। तेव्हा आता सारंग सगळं सत्य सांगतो। तो सांगतो की दादा खरं सांगू का, ही आयडिया माझी होती, म्हणजे मला मनापासून त्यांना तुमच्या लग्नात घेऊन यायचंच होतं आणि त्यांची तशीच इच्छा सुद्धा होती, म्हणून मी वहिनींना घेऊन आलो। परंतु सौमित्रदादांना आणण्यासाठी ते चांगली आयडियाच नव्हती माझ्याकडे। सारंग आता खूप रडत असतो। तो ऋषिकेशला सांगतो की दादा आता नानांनी कोणत्याही परिस्थितीत का असेना, परंतु दादाला आशीर्वाद दिले होते ना, त्याची खूप मनापासून इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची, मग का भेटू शकत नाही तो मला म्हणाला सुद्धा की पूर्वी तुमच्या दोघांचं लग्न होतं तेव्हा मी परदेशात शिकण्यासाठी होतो आणि आता योगायोगाने हे सगळं काही घडतं आहे, तरी सुद्धा त्याला येता येत नाहीये। अगदी ओवीसारखा वागत होता तो। दादा आपण काही करून त्याला लग्नाला घेऊन येऊ शकत नाही का। त्यावरती ऋषिकेश सारंगला समजावतो। तो म्हणतो की सारंग अरे मला नाही का वाटत त्याला लग्नाला घेऊन यावं, तुला चांगलंच माहिती आहे सारंग की नानांनी स्वतःहून आता त्याच्यासाठी या घराची दारं बंद केली आहेत आणि आत नाही आपण जर त्याला बोलावलं, परंतु सारंग त्याला आपण इथे बोलवलं तर त्याचा अपमान व्हायचा आणि हे शक्य नाहीये। तेव्हा आता सारंग ऋषिकेशकडे खूप रिक्वेस्ट करत असतो। तो सांगतो की अरे नानांचा तो मुलगा आहे ना, स्वतःच्या पोटच्या मुलावरती किती दिवस ते राग धरून बसणार आहेत। तेव्हा आता ऋषिकेश सारंगला समजावतो। तो म्हणतो की ठीक आहे आपण प्रयत्न करून बघूया। इकडे आता जानकी खूप अस्वस्थ असते। तिला आता ऐश्वर्याच्या त्या माणसाचं बोलणं आठवत असतं आणि त्यानंतर ती विचार करते की कोण आहे पार्वती, हे सत्य मला शोधून काढावंच लागेल, नक्कीच या सत्यामध्ये काहीतरी तथ्य आहे। तर जानकी विचार करते की त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आज मंगळवार आहे आणि आज हिमतराव काय त्या आश्रमात नसणार आहेत। आजच माझ्याकडे खूप मोठी संधी आहे त्या फाईलचं सत्य शोधण्यासाठी। इतक्यात आता जानकी तिकडे जाण्याचा विचार करते आणि जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा समोर ऐश्वर्या उभी असते। तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की काय झालं वहिनी, तुम्ही कुठे बाहेर जाताय का। नाही म्हणजे आईने सांगितलं आहे ना की हळदीच्या अंगाने कुठे बाहेर जायचं नसतं, मी फक्त आठवण करून दिली। तेव्हा आता जानकी तिच्याशी खोटं बोलते। ऐश्वर्याला सगळं काही माहिती असतं, हा सगळा सापळा ऐश्वर्याने स्वतः रचलेला असतो। तेव्हा आता जानकी सांगते की मला अंगणातून रातराणीची फुलं आणायची आहेत, त्यासाठी चालले आहे। जानकी खालती गेल्यानंतर आता इकडे ऐश्वर्या विचार करते की सोड ग, तू माझ्याशी कितीही खोटं बोलली तरी तू आता नक्की त्याच आश्रमात चालले आहे हे मला चांगलंच माहिती आहे। आश्रमात तू जाशील आणि ती फाईल बघशील तेव्हा तुला कळेल की तुझा नवरा या घरातला सावत्र मुलगा आहे ते। जानकी आता बाहेर निघालेली असते। तर तिथे आता पावसाचं वातावरण असतं, वारे खूप जोरजोरात व्हायला लागलेले असतात। तर ऐश्वर्या आता तिचा पाठलाग करत तिच्या मागे आलेली असते। इतक्यात आता ऋषिकेश जानकीलाच थांबवतो। तो सांगतो की जानकी थांब, कुठे निघाली आहेस इतक्या रात्री, मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये कसली तरी खळबळ आहे जी की तू मला आतापर्यंत सांगत नाहीयेस आणि आतापर्यंत माझ्यापासून एकही गोष्ट तू लपवली नाहीये, मग आता असं का वागतेस। मला चांगलंच माहिती आहे तुला सुद्धा आता अननोन नंबरवरून फोन येत आहेत ना। ऋषिकेश आता सगळं काही हकीकत सांगतो। तो म्हणतो की मला अननोन नंबरवरून फोन येत होता आणि त्यावरून त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्याच घरातली व्यक्ती तुमच्या विरोधात षडयंत्र रचते। मला माहिती नाहीये ती व्यक्ती कोण आहे, परंतु जानकी आय एम सॉरी, कारण मी तुझ्यावरती संशय घ्यायला लागलो। मला एक सांग, तू माझा लॅपटॉप उघडून पाहिला होतास का। तेव्हा आता जानकीने ते सगळं काही खरोखर केलेलं असतं। तर त्यानंतर आता जानकी सगळं काही हकीकत सांगते की ऐश्वर्याचा माणूस कसा आता तिथे आला, त्यानंतर त्याने सांगितलेलं सत्य ते सगळं काही सांगितल्यानंतर ती ऋषिकेशला म्हणते की त्या आश्रमाशी नानांचं काहीतरी नातं आहे, पार्वती म्हणून कोणी आहे तिचा मला फोन आला होता, हे सगळं काय चाललं आहे याची शहानिशा मला करायची होती। त्या दोघांमधलं सगळं बोलणं ऐश्वर्या लपून छपून ऐकत असते। तर जानकी पुढे आता ऋषिकेशला सगळं सांगते। ती म्हणते की त्या माणसाने मला सांगितलं होतं की ते फाईलमध्ये जे दडलेलं सत्य आहे ते तुझ्या नवऱ्याला कधी सांगू नकोस।
ऋषिकेशला जानकी सांगते की मला ना तुमच्या जीवाला धोका आहे असं समजलं होतं, म्हणून मी तुम्हाला या सगळ्यांमध्ये काहीच सांगितलं नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की वेडी आहेस का जानकी, अगं आतापर्यंत हे सगळं काही एकटीने सोचलंस तू. तर जानकी ऋषिकेशला विचारते की परंतु मी आत्ता ते सगळे काही पुरावे शोधायला जाते हे तुम्हाला कसं समजलं. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की जानकी मला सुद्धा त्याच फोनवरून फोन आला होता, त्यांनी सांगितलं की जानकी आता घराबाहेर पडते, म्हणून मी तुझी वाट पाहत इथे उभा होतो. तेव्हा आता दोघांनाही सत्याचा उलगडा झालेला असतो. तर जानकी ऋषिकेशला म्हणते की म्हणजे कोणीतरी हे मुद्दाम करतंय, कोणीतरी मुद्दाम आपल्याला त्या सत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतंय, परंतु का. तर त्यानंतर ऋषिकेश हा जानकीला सांगतो की हे सगळं काही कोणीतरी मुद्दाम करत आहे, नानांच्या विषयी त्यांच्या मुलांच्या सुनांच्या मनामध्ये विष पेरत आहे. हे सगळं काही आपल्याला थांबवावं लागेल, परंतु या सगळ्यांमध्ये खरंच ते तथ्य आहे का हे आधी आपल्याला शोधावं लागेल. आणि मग ती व्यक्ती जरी पाताळीत जरी लपलेली असली ना तरी मी तिला शोधून काढेन. ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, हे सगळं काही शोधण्यासाठी तू एकटीने नाही जायचं आहे, चल मीही तुझ्यासोबत येतो. तेव्हा आता जानकी सांगते की अहो तुम्ही नका येऊ, तुमच्या जीवाला धोका आहे. हळदीच्या अंगाने असं बाहेर पडणं अशुभ असतं, हे सगळं मी ठरवलं आहे ना स्वतः, मग मला करू देत. ऋषिकेश सांगतो की आता हळदीच्या अंगाने बाहेर पडताना सुरी घ्यावी सोबत, असं केल्यानंतर अशुभ काही घडत नाहीये. जानकी तू एकटीने बाहेर जायचं नाहीये, मी सुरी माझ्यासोबत घेतली आहे, चल म्हणून. आता ऋषिकेश स्वतःच जानकीचा हात पकडतो आणि तिला आश्रमाकडे घेऊन जातो. तोपर्यंत इकडे आता आजी आलेली असते आणि आजीला आता ऐश्वर्या सांगते की शाबासकी द्या मला, आपलं काम फत्ते झालं आहे. आता बघा की त्या ऋषिकेश आणि जानकीला सगळं सत्य कसं फटाफट समजतं ते. तर तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश आणि जानकी दोघे आश्रमात पोहोचलेले असतात आणि आश्रमात गेल्यानंतर ऋषिकेशच्या लक्षात येतं की इथे तर कुलूप आहे. तेव्हा आता जानकी सांगते की परंतु सत्य आपल्याला शोधावं लागेल ना, ती फाईल शोधून काढावी लागेल आपल्याला. तोपर्यंत इकडे नीच ऐश्वर्याचा पुढच्या कारस्थानाला सुरुवात झालेली असते. तर तिने आता बाळाभाऊला फोन केलेला असतो आणि ती सांगते की आता चारी बाजूने ऋषिकेश जानकीवरती वीज कोसळवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता ऋषिकेश जेव्हा त्या फाईलमध्ये त्याच्या जन्माचा दाखला बघेल तेव्हा त्याच्या लक्षात येणार आहे की सुमित्रा त्याची सावत्र आई आहे आणि त्याला कळेल की नानासाहेबांची पहिली बायको ही त्याची खरी आई आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे दोघेही आगाऊपणा करून हळदीच्या अंगाने कोणाला काही न सांगता बाहेर पडले आहेत, हे जेव्हा त्यांच्या घरच्यांना कळेल तेव्हा ते परत आल्यानंतर त्यांच्यावरती ओरडा पडेल. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे बाळाभाऊ, तिसरी गोष्ट म्हणजे आता जेव्हा एक चक्राता ते फाईल बघतील त्याच वेळी तिथे पोलीस आले पाहिजेत. तुम्हाला कळलं ना काय करायचं आहे ते. नीच ऐश्वर्याने सगळं काही आता सापळा रचलेला असतो. तेव्हा आता बाळाभाऊ सांगतात की होय होय मला कळलं ना की आता चारी बाजूने त्यांना अडकवायचं आहे. ऐश्वर्या आता बाळाभाऊंना सांगते की लग्नात राडा तर होईलच आणि त्याचबरोबर इज्जतीचा बट्ट्या बोल सुद्धा. बाळाभाऊ ऐश्वर्याला सांगतात की असा कडक पोलीस पाठवतो ना की ज्याला दयामया अजिबात येणार नाही, गुंड लोकांना जो सोडत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की ठीक आहे, कळलं मला, चला कामाला लागा. फोन ठेवल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मज्जा तर येणार आहेच आणि मास्तरीणबाईंना शिक्षा मिळणार आहे. तर इकडे आता ऋषिकेश जानकी दोघे आता आत जाण्याचा मार्ग शोधत असतात, परंतु त्यांना मार्गच भेटत नसतो. तेव्हा आता जानकी सांगते की ऋषिकेश मी ती फाईल हिमंतराव काकांना मागितली असती, परंतु त्यांनी ती दिली नसती आणि तुमचं त्यामध्ये खूप मोठं दडलेलं काहीतरी सत्य आहे, ते आपल्याला शोधावंच लागेल ना. परंतु आता आत कसं जायचं ऋषिकेश. तर आता जानकी ऋषिकेशला सांगते की हो, आपल्याकडे आता फक्त एवढाच मार्ग उरला आहे, आपल्याला कुलूप तोडून आतमध्ये जावं लागेल. हे बघा ऋषिकेश, आपण घरच्या कोणालाही काहीही न सांगता येते आलो आहोत, ते काळजीत असतील. तर तोपर्यंत इकडे सुमित्रा आता घरामध्ये जानकीचा शोध घेत असते. तर आता ते दोघेही भेटत नसल्यामुळे इकडे सुमित्रा खूप काळजीमध्ये असते. तर त्यानंतर तिथे सारंग, आजी, गुलाब तिघेही आलेले असतात. तेव्हा सारंग सांगतो की अगं आई, दोघे बाहेर शतपावली करत असतील, एकमेकांची गप्पा मारत असतील. तेव्हा आता सुमित्रा सांगते की नाही रे, मी हाक मारली, मी बाहेर पाहूनही आले, परंतु ते दोघे तिथेही नाही आहेत. इतक्यात आता आगीत तेल ओतायला तिथे ऐश्वर्या आलेलीच असते. ती सांगते की आई, मी मगाशी जानकी वहिनींना बाहेर जाताना पाहिलं. तेव्हा आता आजी म्हणते अगो बाई, नवऱ्या मुलीला हळद लावल्यानंतर बाहेर जायचं नसतं हे माहिती नाही आहे का तिला. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मला तर आता खूप काळजी वाटत आहे, जानकीला हे सगळं काही माहिती असून सुद्धा का गेली असेल ती. तर इकडे आता ऋषिकेशने दगड आणलेला असतो आणि त्यानंतर पूर्ण प्रयत्न करून ऋषिकेश शेवटी अखेर आता ते कुलूप तोडतोच. तर त्यानंतर दोघेही आतमध्ये जातात. दोघे गेल्यानंतर तिकडे तोपर्यंत आता बाळाभाऊंनी इन्स्पेक्टर अंकुशला फोन करून आश्रमात कोणीतरी घुसल्याचं सांगितलेलं असतं. त्यामुळे आश्रमात आता
इन्स्पेक्टर अंकुश यायला निघालेला असतो. तोपर्यंत इकडे जानकी ऋषिकेशच्या शोध कार्याला सुरुवात झालेली असते. एक एक फाईल ते सगळेजण चाळत असतात. इतक्यात आता ऋषिकेश जानकी फाईल शोधत असतानाच तिथे अंकुश येतो आणि अंकुश आता त्यांच्यावरती बंदूक रोखून म्हणतो की सगळे तुम्ही अरेस्ट करा. ऋषिकेशने आता अंकुशला ओळखलेलं असतं. त्यानंतर जानकी आता लाईट ऑन करते. तेव्हा आता अंकुशला मोठा धक्काच बसतो, कारण समोर ऋषिकेश आणि जानकी उभे असतात. तर जानकी आता अंकुशला विचारते की अंकुश तू इथे कसा? तेव्हा आता अंकुश सांगतो की जानकी वहिनी, तुम्ही दोघे इथे काय करताय? हो, मला आता इन्फॉर्मेशन मिळाली होती की आश्रमावरती दरोडा पडला आहे आणि म्हणून मी इथे आलो होतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो. हा भाग आता इथेच संपलेला आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की जानकी अंकुशला सांगते की आमच्या घरात हादरवून टाकणारे एखादे सत्य या इथे फाईलमध्ये लपलं आहे, असं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली, म्हणून आम्ही ती फाईल शोधण्यासाठी आलो आहोत. तेव्हा आता इतक्यात हिम्मतराव येतात आणि हिम्मतराव जानकी ऋषिकेशला सांगतात की मी सांगतो सत्य काय आहे ते, आणि ते आता ऋषिकेशच्या नावाची फाईल त्याच्या हाती सोपवतात. तेव्हा आता ती फाईल पाहिल्यानंतर जानकी सांगते की मी नानांचा फोटो एका परक्या स्त्रीबरोबर पाहिला होता. तेव्हा आता हिम्मतराव सांगतात मी दाखवतो तो फोटो, आणि किचनमध्ये घेऊन जात आता तो फोटो हिम्मतराव त्यांना दाखवतात. तर तोपर्यंत आता इकडे रणदिवे अख्खा परिवार काळजीमध्ये असतो. सुमित्रा आता त्या दोघांसाठी खूप रडत असते. इतक्यात आता जानकी ऋषिकेश येतात, तेही हिम्मतरावांना सोबत घेऊन. तेव्हा आता नानांना मोठा धक्काच बसतो. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.